विश्वभावितया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो अहंकाराचा वारा न लागो राजसा माझिया विष्णुदासा भाविकासी कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो नामा मने तया असावे कल्याण ज्यामुखी निदान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो नमो ज्ञानेश्वरा 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 संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदवसन्नास्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापीश स्तोत्रे हरनिरपवाद परिकरः मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा इति महाद्वारा हरी भेटी विठ्ठल विठ्ठल आकल्पायुष्य भावितया कुळा माझिया सकळा हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असो संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ भक्तराज शिरोमणी प्रेम शिरोमणी नामदेवरायांना स्वहस्ते ज्ञानोबारायांनी जी पदवी बहाल केली ज्ञानदेव म्हणे तू भक्तराज शिरोमणी अशी संत शिरोमणी नामदेव महाराजांचा हरिदासा करता हरिभक्ता करता भगवंताला आशीर्वाद मागणारा अभंग म्हणा किंवा हरिदासाला आशीर्वाद देणारा अभंग म्हणा सेवेकरता निवडलाय विठ्ठल आज लांडे पाटील परिवारामध्ये एक आगळा वेगळा सोहळा साजरा होतोय पिता स्वयंमेव नारायण माता प्रत्यक्ष लक्ष्मी आपण ऐसे भावी ज्याचे मन सुपुत्र जाण तो एक नाथ महाराज मुलगा सुपुत्र या शब्दाची व्याख्या एकनाथी भागवतामध्ये करतात केवळ बापाच्या इस्टेटीवर जगणाऱ्याला मुलगा म्हणत नाही आईच्या इस्टेटीवर जगणाऱ्याला मुलगा म्हणत नाही आई वडिलांप्रती करुणा व्यक्त करून कृतज्ञतेचा सोहळा करणारी मुलं या जगात थोडी आहे आणि ती जर सापडली सुपुत्र जाण तो एक त्याला मुलगा म्हणायला आपली सनातन वैदिक हिंदू परंपरा तयार आहे सुपुत्र या व्याख्येमध्ये बसणाऱ्या लांडे पाटील परिवारात दोघं भावंडांना मी मनापासून धन्यवाद देतो आदरणीय सतीशराव आणि आदरणीय दत्तात्रय भाऊ ही यादव बाबांची दोघं मुलं यादवराव रघुनाथराव लांडे पाटील तद्वत मातोश्री प्रयागाबाई यादवराव लांडे पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्ताने सतीशरावांनी आणि दत्तात्रय भाऊंनी दोघी परिवारांनी एकत्रित होऊन हा कृतज्ञतेचा सोहळा मातृपितृ पूजनाचा सोहळा इथं आयोजित केला मी मनापासून त्या परिवाराला धन्यवाद देतो प्रणाम करतो उपस्थित संत सज्जन मायबाप गोड या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं आणि मला या कार्यक्रमाचं सादर निमंत्रण ज्यांनी दिलं ज्यांच्या अट्टहासातनं ही सेवा माझ्याकडे आली अशा आदरणीय हरिभक्त परायण श्रद्धेय उत्तम कीर्तनकार अमोलजी महाराज गाडे मी महाराजांना मनापासून धन्यवाद देतो
या परिवाराशी असलेला महाराजांचा संबंध, महाराजांचं या गावाशी या परिसराशी असलेलं नातं आणि त्या ऋणाडू बंधातनं महाराजांना इथं कार्यक्रमाला उपस्थित राहावं लागतंय. मला ही सेवा करण्याचं सद्भाग्य मिळतंय. लांडे पाटील परिवाराच्या भेटीला घराकडे 5 मिनिट गेलो. त्या परिवारात आनंद पाहायला मिळाला आणि आनंद काम पाहायला मिळाला त्याचं कारण आहे वैकुंठवासी प्रातस्मरणीय सदानंदांची सेवा करणारं ते कुटुंब आहे, तो परिवार आहे. सद्गुरू सदानंद महाराजांची महात्म्याची सेवा झाली आणि आनंद घरामध्ये महात्म्यानं दान दिला. साधू कोण्या घराला काय दान देतील सांगता येत नाही. अत्यंत सुशोभित असं कुटुंब राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक पाऊल ठेवू शकतं, ठेवलेला आहे किंवा ठेवेल असा परिवार हा लांडे पाटील परिवार आहे. बाबा उत्तम शेतकरी आहे आणि शेतीनिष्ठ जीवन जगून अत्यंत कष्टाने त्यांनी महात्म्याची सेवा वारकरी संप्रदायाच्या नियमावलीत केली. वारकरी संप्रदायाच्याच भूमिकेत व्रतस्थ आचारसंहितेतलं जीवन त्यांनी आजवर जगलं आणि आजवर जगलेल्या पवित्र जीवनाची ही पावती भगवंताने त्यांना दिली. का त्यांचा सोहळा नाही तर माणसाचे सोहळे खरे एकतर जन्माचा सोहळा, लग्नाचा सोहळा आणि मृत्यूचा सोहळा, हे 3 सोहळे प्रत्येक ग्रहस्थाश्रमी माणसाच्या आयुष्यात होताना दिसतात. जन्माचा सोहळा कोणाचा थोड्या अधिक प्रमाणात होत असेल पण होतच असतो. विवाहाचा सोहळा होतच असतो. आणि नाही हे 2 झाले थाटामाटात तरी मरणाचा सोहळा मात्र थाटात होत असतो. पण मरणाच्या अगोदरचा सोहळा मुलांनी आईवडिलांना दाखवण्याचा खूप चांगला अट्टहास या परिवाराने केला. खरोखर वडिलांच्या अंतःकरणामध्ये एक आगळं वेगळं समाधान असेल, आईच्या अंतःकरणात समाधान असेल. माझी कूस पवित्र झाली का भगवंताने अशी मुलं माझ्या पोटी दिली. जिते बाप को रोटी ना दे वो तो मरे बाद पचताए, मुठभर चावल धाबे पर झोक कर कव्वे को बाप बनाए. अरे जिवंतपणात बापाला बाप न म्हणणारी पोरं याच मृत्यूलोकात, याच कलियुगात, याच गावात, याच जिल्ह्यात, याच परिसरात, याच राज्यात याची देही, याची डोळा आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि याच डोळ्यानं जर सतीशरावांनी दत्तात्रय भाऊ, काही कारण नाही महाराज, हा सोहळा केला नसता तर तुम्ही काही त्यांना फार कुटुंब वाईट आहे, काहीच करत नाही आईवडिलांकरता, असं काही कोणी म्हटलं नसतं. श्राद्ध नाही केल्यावर म्हणतील लोक, हा सोहळा न करता कोणी म्हणत नाही. पण समाजाने मला चांगलं वाईट न म्हणण्याची वाट पाहता किंवा समाजाने मला काय आशीर्वाद दिली याची न वाट बघता हा सोहळा मी केला पाहिजे असा अट्टहास या 2 भावंडांचा आहे. एकदा कौतुक तर त्या दोघी सोनांचं केलं पाहिजे. दत्तात्रय भाऊंच्या पत्नी आणि सतीशरावांच्या पत्नी सासू सासऱ्यांचा सोहळा करू देत आहे, नाही तर होणारे सोहळे थांबवले बऱ्याच बायांनी. काय ताकद आहे तुमच्या, देव जाणीव. पण दोघींना धन्यवाद आहे. बाबा आपला मुलगा आपला सोहळा करेल यात नवल नाही, पण सुनेच्या चेहऱ्यावर तुमच्या वाढदिवसाचा समाधान आहे, आनंद आहे. काय पाहिजे, काय दे मागता परमात्म्याला आणखी. आपला मुलगा आपली सेवा करेल हे आपलं रक्त आहे. पण परक्याची पोरगी 2 दिवस झाले घरात आली, मायबापाला जो सन्मान, जो आदर दिला तोच सन्मान जर सासू सासऱ्यांना देत असेल तर आता परमात्म्याकडं मला तरी असं वाटतं काही यादव बाबांकरता मागायचं शिल्लक राहिलेलं नाही. न मागताच परमेश्वरानं सगळं दिलेलं. त्यामुळं लांडे पाटील परिवाराला शतशः धन्यवाद. उपस्थित सगळ्यांच्या चरणी प्रणाम. आनंद वाटला. या परिवाराने ब्रह्मलीन सद्गुरू सदानंद महाराजांची सेवा तर केलीच, पण आज नातू प्रवीण सतीश लांडे यांनी हनुमान मंदिराला 20 टाळ बाबांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं भेट दिलेली आहे. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. हरिभक्तपरायण सुनीलजी महाराज कोळपकर वाकडे यांच्या संस्थेचे विद्यार्थी आहेत, कुंजीर महाराजांच्या संस्थेचे विद्यार्थी आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण कमलाकर रत्नाकर काय नाव असेल रावसाहेब महाराज आहेत. भरपूर महाराज मंडळी कार्यक्रमाला आहे. काही नाव माझ्याकडून राहण्याची शक्यता आहे, पण आपल्या सगळ्यांप्रती माझ्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा आहे, प्रेम आहे. गोड ज्यांनी कीर्तनाचा श्री गणेशा केला, या महाराष्ट्रातला लाडका आवाज हरिभक्तपरायण श्रद्धेय संगीत अलंकार कैलासजी महाराज पवार सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद. आशीर्वाद द्यायला सगळी महाराज मंडळी आहेत. या सगळ्यांप्रती करुणा प्रेम भावना व्यक्त करतो आणि संकल्पित वेळेत सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. मृदंग साथीला आदरणीय विष्णू महाराज आहेत. गोड हात महाराजांचा वादनात आहेत. राहुरीहून ते आपल्या कार्यक्रमाला आहेत.
संतश्रेष्ठ नामदेवरायांचा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. आयुष्य मागताय महाराज तुम्ही, हो किती मागताय, गणित नाही त्याच. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, पटत नाही महाराज आम्हाला मृत्यू लोकातलं हे बोलणं. अहो या लोकाचं गणित ठरलेलं आहे, कलियुगाचं गणित ठरलेलं आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली 4 युगामध्ये भगवंतानं आयुष्याचं स्वतंत्र गणित मांडलं. महाभारतात त्याचा स्वतंत्र खुलासा आलेला आहे. कृतयुगामध्ये मनुष्याला 1,00,000 वर्षाचं जीवन होतं. त्रेतायुगामध्ये मनुष्याला 10,000 वर्षाचं जीवन होतं. द्वापार युगामध्ये मनुष्याला 1,000 वर्षाचं जीवन होतं. आणि कलियुगामध्ये माणसाला 100 वर्षाचं जीवनमान आहे, आयुष्यमान आहे. तुम्ही का बोलताय महाराज? कृतयुगामध्ये याची उंची 28 हात होती. त्रेतायुगामध्ये याची उंची देवानं 14 हात बनवली. द्वापार युगामध्ये भगवंतानं याची उंची 7 हात केली. आणि कलियुगामध्ये देवानं याची उंची 3.5 हात केली. 3.5 हात, 7 हात, 14 हात, 28 हात, 100, 1,000, 10,000, 1,00,000. लाखाहून गणित कमी कमी होत 100 वर आलं. आता प्रार्थना करायची वेळ आहे नामदेव महाराज. देवा आता 0 कमी करू नको बापा, कारण 0 जर कमी झाला तर ते गणित 10 वर येते. फक्त 2 पंचवार्षिका काय होणार आहे 10 वर्षात? तुम्ही अकल्प आयुष्य मागताय, अरे ते कमी कमी होत चाललं ना. काळ बदललाय महाराज. या काळात ते आयुष्य नाही. आताची अवधी फार थोडं आयुष्य आहे. आता 100 वर्ष मिळालं तेही कोण पूर्ण जगायला तयार होत आहे. तुम्ही ही मागणं कसं मागताय? हरिदासाकरता मागताय हे खरंय, का मागताय ते पटत नाही आम्हाला. पुराणीचा इतिहास गोळ रस सेवेला आम्ही पुराण वाचणारी माणसं आहे महाराज. तुमचं बोलणं आम्हाला काळाच्या विरोधातलं वाटतंय. तुम्ही का मागताय आणि कसं मागताय? इथं काल मापनातलं छोटंसं माप आपल्याला माहिती आहे, सेकंदाचं. आपण 60 सेकंदाचा मिनिट मोजतो, 60 मिनिटाचा तास मोजतो, 24 तासाचा दिवस मोजतो, 7 दिवसाचा आठवडा मोजतो, 4 आठवड्याचा महिना मोजतो, 2 महिन्याचा ऋतू मोजतो, 3 ऋतूचं आयन मोजतो, 2 आयनाचं वर्ष मोजतो, 12 वर्षाचं तप मोजतो, 25 वर्षाचं रौप्य मोजतो, 50 वर्षाचं सुवर्ण मोजतो, 75 वर्षाचा अमृत मोजतो, 100 वर्षाची शताब्दी मोजतो. अशा शताब्द्या गोळा करता करता 4,32,600 गुणेला 1,000 पुढं जो आकडा येईल तो कल्पाच्या दिशेनं जातो महाराज. कोणाला मिळू शकते का एवढं आयुष्य नामदेव आहे? कसं शक्य आहे? पण तरी तुम्ही का मागता? पण 100% मनुष्याला इथं आयुष्य मिळू शकतं. कशा कशाने? ते कीर्ती रूपाने, समाधी रूपाने आणि ज्ञान रूपाने. आपल्या परंपरेमध्ये 3 रूपात आयुष्य मोजल्या गेलेलं आहे. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी एक, नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी 2, आणि गेले योगीराज अनादी जे आधी, राहिल्या त्या समाधी जगा माझी 3. ज्ञान कल्पपर राहतं, समाध्या कल्पांतरी राहता, आणि कीर्ती कल्पचे कल्प टिकून राहते. हरिदासाची कीर्ती ही अजरामर आहे, कारण त्याच्या कीर्तीचा प्रसार आणि प्रचार कीर्ती मुख त्यांचे नारायण.
साऱ्या माप चाले सज्जनाची, कीर्तिमुख त्यांचे नारायण. प्रत्यक्ष कीर्तीचा प्रचार आणि प्रसार करणारा जगन्यंत आहे, तोच त्यांची कीर्ती दिगंतरी पोचवतो. त्यामुळं आकल्प आयुष्य कीर्ती रूपानं, ज्ञान रूपानं, समाधी रूपानं मिळू शकतं. फक्त ते आयुष्य तितकं सुंदर पाहिजे. खरं तर गुणानुवाद जीवनामध्ये जगासमोर मांडायला किंवा गुणाचं कौशल्य जगासमोर मांडायला आयुष्य खूप गरजेचं आहे. आपल्याजवळ खूप गुण आहे आणि आयुष्यच नाही. आयुष्यविन लक्षणे, शिसेविन अलंकारणे, ओरेविन ओढावणे विटंबुगा. लक्षणानं भरलेलं जीवन. एखादा ज्योतिषी भविष्यकार रस्त्यानं फिरायला लागला आणि एका बाईनं आवाज दिला, ओ बाबा. तिकडं हॉलमधली माणसं गप्पा आणू नका हो. ती हॉलमधली मंडळी बोलू नका. हे इथले अहो बोलू नका, तुमचा आवाज येतोय आम्हाला. तिथल्या माता भगिनी बसलेल्या वगैरे, हे माऊली पाहत का नाही इकडे. ओ देवा बोलू नका, शांतता पाळा, नाही इकडे येऊन बसा. विठ्ठला विठ्ठला महाराज माझ्या पोराचं भविष्य पहा. दाखवा हात. हात घेतला. वा 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 बाई, तुझा मुलगा रूपवान आहे ग. हो आहे. कुलवान आहे. वा. शिलवान आहे. धनवानही आहे तो. ती बाई म्हणे महाराज रूपवान कुलवान शिलवान राहू द्या, त्याला आयुष्य किती आहे ते सांगा, लक्षणं सांगू नका. बाई हुशार होती. बहुतेक श्रीरामपूर तालुक्यातली असली पाहिजे. तिने ज्ञानेश्वरी वाचली असेल. ती म्हणे महाराज लक्षणं सांगू नका, आयुष्य सांगा. याला लक्षणानं भरलेलं जीवन आहे. पण वयाच्या 12व्या वर्षात मृत्यू षड्यंत्र नावाचा दोष या पोराच्या आयुष्यात. हे पोरग 12व्या वर्षात मरू शकते. काय करते त्या लक्षणाला. शिसे विना अलंकारने, करोडपती नवरा आहे, भिंती एवढा आरसा केला बायको करता, 2-4 कपाट भरून ठेवले दागिन्यानं, फक्त घालणारीला नाक नाही. काय करता त्या कपाटाला. खूप चांगली श्रीवल्ली दिसायला, पण नाकच नाही. आणि पुष्पा म्हणतोय झोकेगा नाही साला. झोकावंच लागेल पुष्पा, सोपं नाही ते. शिसे विना अलंकारने, आरशात पाहण्याजोगं नाक नसेल तर अलंकाराला किंमत नाही. ओरे विना ओढावणे विटंबुगा, वाकडीमध्ये लग्न आहे, पोरगी वाकडीतली, अन्नवरदेव शिर्डीचा आहे. सारं वराड आलं, लोक स्वागताला आले. व पहिली गाडी आली लक्झरी, और चला 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 चला, गाडी आली गाडी आली गाडी आली. नवरदेव आला नवरदेव आला. त्या गाडीत सगळी रिटायर झालेली माणसं होती. राम 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 राम. नवरदेव काय नवरदेव कुठे आहे. ते म्हटले नवरदेव नाही या गाडीत. मग तुम्ही काय झेंडावंदन आहे का, पुढे कशाला आले. नवरदेव मागे. आमची व्यवस्था कुठे आहे ती म्हातारी म्हटली. जिल्हा परिषद खोली नंबर 3 मराठी शाळेची खोली उघडली. पहिल्या गाडी, आता टेंटवाले हुशार असतात, पहिल्या गाडी करत्या गाद्या टाकल्या. त्या टेंटच्या गाद्या पाहिले का तुम्ही. बापा बापा बापा, अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेल्या गाद्या असतात त्या टेंटवाल्यांना टाकल्या. अरे डाग मोजता येत नाही त्या गादीवर, हे त्याच्यावर बसले बुवा जाऊन. दुसरी गाडी आली, सगळ्या महामाया. महामाया नाही काय ते, वरमाया वरमाया वरमाया. चला 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 चला, पुढे धावत गेली माणसं. या या ताई नवरदेव. नवरदेव नाही या गाडीत. या 4 नंबरची खोली उघडा. 3 नंबर 4 नंबरची खोली उघडली. तो लग्नातला चिवळा जर तुम्ही पाहला इमानदारीनं, तर त्या लग्नातल्या चिवळ्यात भाग्यवानाले शेंगदाणा सापडते महाराज. ज्याचं भाग्य उदयाला आलं ते हळद लागेल पोहे असतात ते. कबीर महाराज त्या लग्नाला आले होते वाकडीत, आणि कबीर महाराजांनी ते पाहुण्यांचे हाल पाहिले. अरे राम 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 राम. लोक म्हटले
पाहो लॉन्स मध्ये आले आणि पाहुण्यांची किंमत झाली नाही, तेव्हा वेळेत नवरदेवाची गाडी आली. अळदा पडदा सब छोड़ दे बिन पडदे की बात, अन दुल्हन को दुल्हा मिले तो फिकी पडी बारात. नवऱ्या मुलीला नवरदेव भेटला तेव्हा किंमत, दागिने घालणारीला नाक असलं तेव्हा किंमत, लक्षणानं भरलेल्या जीवनाला आयुष्य असलं तेव्हा किंमत. अरे फुल नाही ती वेली कशी, लोभी नाही ती वेश्या कशी, चतुर नाही तो व्यापारी कसा, अंतकरणात दया नाही तो साधू कसा, आणि मानवी नरदेह घेऊन गुणानं भरलेलं जीवन जगत असताना परमार्थिक साधनेत आयुष्य भगवंताच्या चरणी घालत नाही तो देह कसा. भक्ती विन पशु कशासी वाढेला, कशासी वाढेला, भक्ती विना पशु कशासी वाढेला, भक्ती विना पशु कशासी वाढेला. सट भिनलेला, सट भिनलेला कैसा नाही, सट भिनलेला, सट भिन केला कैसा नाही, सट भिनलेला, सट भिनलेला कैसा नाही, सट भिनलेला, सट भिनलेला कैसा नाही. हे भक्ती बिना पशु कशासी वाढेला, सट भिनलेला आयुष्यही असावं आणि ते गुणानं भरलेले असावं. नुसता माणूस 75 वर्षाचा होऊ नये, 70 वर्षाचा होऊ नये. त्या 70 वर्षाच्या मानानं आपल्याकडं प्रोक्तपणा असला पाहिजे ना. काही माणसं युवाया जवयाचे झाल्यावरही जावई झाल्यासारखे वाटत नाही. काही काही ना अजून आठवण राहत नाही आपण आबा झालो बुवा. आता आपल्याला नातू आहे घरात, आपले नातू अनुकरण करतील आपलं. जगातलं सगळ्यात सुंदर नातं आहे घरातलं आजोबाचं आणि नातवाचं. त्या नाते इतकं सुंदर नातं नाही महाराज कोणतं घरात. ज्याला मुलगा असेल ते आपलं पोरगा आपल्या बापाच्या मांडीवर खेळताना पहा, तेवढं बापाच्या मांडीवर समाधानी नसतं. ती कुचित घरात आजोबाची मांडी शिल्लक आहे, वाकडी कर. आता आजोबांच्या मांड्या राहिला नाही पोरांना. तुम्ही आपण खेळलो त्या मांड्यांवर, सुखात समाधानानं राहिलो, आंबे खायला रानात गेलो, चिंचा खायला गेलो, रानमेवा खाल्ला आजोबा सोबत. आताच्या पोरांच्या नशिबी नाही येते का? म्हातारे घरात ठेवले नाही. कीर्तनात बसलेल्या प्रत्येक स्त्रीनं जर हा 16 आपल्या कॅमेऱ्यात कैद करून घेतला असा पिक्चर, या वाकडी भागात कधी भांडण झालं घरात तर आपलं नाव बदलून ठेव जा तुम्ही. एवढा लांडे परिवाराचा 16 घरी घेऊन जा की सासू सासऱ्यांचा 16 कसा असू शकतो बा? कोण म्हणतं सासू सेवा करत नाही? कोण सासू इथे अशी की म्हणते जगात सून सेवा करत नाही? अरे तिच्या सेवेचं फळ तिला मिळत नाही. घरामध्ये वातावरण निर्मिती करता थोडा दर्जा सोडावा लागतो महाराज. आहे त्या उंचीहून खाली येऊन त्यात मिसळावं लागतं. ज्या सुनेला वाटतं ना सासू सेवा करत नाही, मी माझ्याही सासूचा 16 केला असता बुवा पण माझी सासूचाची नाही. किंवा एखाद्या सासूला वाटतं आमचाही 16 झाला असता, आमची सून तशी नाही. सगळ्या सासवांना माझी प्रार्थना आहे, मी तुमच्या पोरासारखं आहे. तुम्ही एक कृती घरी करून पहा, तुमच्या सुनेत जर बदल झाला नाही आपलं नाव बदलून ठेवा तुम्ही. येणारा सण असेल, आता कोणताही सण येऊ द्या पुढचा. आता कोणता सण आहे? गुढीपाडवा येईल. आता गुढीपाडव्याला सासू या नात्यानं तुम्ही लवकर उठा आणि तुमच्या सुनेला सांगा, मी माझ्या आयांकरता सांगतोय जरा ऐका. तिला म्हणा, बाई घरातली सगळी कामं रोज तू करते, स्वयंपाकही तू करते, आजच्या दिवस घरातली सगळी कामं तू कर, स्वयंपाक मला बनवू दे. तुम्ही स्वयंपाक बनवा, कुठलाही बेत बनवू नका, पुरणपोळीचा बेत बनवा, सोबत तुपाची वाटी ठेवा, गुलाबजाम ठेवा, काय असतील ते पदार्थ ठेवा. माझी विनंती आहे तुम्हाला, ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मुलाचं
तुमच्या मालकाचं पुरणपोळीनं सजवलेलं ताट बनवाल त्यावेळेला तुम्हाला कितीही शरम वाटली, किती कमीपणा वाटला तरी एकदा तुमच्या लाडक्या सुनीचं ताट बनवा आणि तिला आवाज द्या, बाई रोज तू आम्हाला जीव घालते गरम गरम, आज 2 घास तू खाऊन घे. म्हणा काही होत नाही, आपल्या नातवांच्या भविष्याकरता एवढं करू शकतो आपण. तुम्ही गरम गरम पुरणपोळी तिच्या पुढे नेऊन ठेवा, बाईच तुला खावंच लागेल माझ्या हातची पुरणपोळी, सांग कशी झाली. ज्या दिवशी वाकडी गावातली एखादी सासू सोने पुढे पुरणपोळीचं ताट नेऊन ठेवील, मी शपथ घेऊन सांगतो तुमची सुनबाई तिच्या आईला फोन लावेल आणि सांगेल, आई अशी सासू भेटली, असं वाटतं देवानं पुढचा जन्म तुझ्या पोटी नाही दिला तर निदान माझ्या सासूच्या पोटी तरी द्यावा. अरे नाही देणार रोज पुरणपोळी तुम्हाला, पण गरम भाकरी तुमच्या समोर आणून घातल्याशिवाय राहणार नाही. घरातून आदर मिळवायला घरातल्यांचा आदर करावा लागतो महाराज, तसं मिळत नाही या घरात कोणाला काही. आपण नाही जात त्या दिशेला, नाही करत ते संगोपन, नाही तितक्या गुणाची साठवणूक करत शरीरात, काय सोळे होतील आपले. मनुष्याचं जीवन गुणानं शोभायमान आहे. नारी लज्जया साधुश्च शमया धेनु शृंगेन सरक कमलेन कमलं भृंगेन नृपो विमलेन तसा नरो गुणेन क्षोभते च भुवी. शास्त्रकार बोलतात माणूस गुणानं शोभून दिसतो. खूप आयुष्य गुण नाही, खूप गुण आहे ना आयुष्य नाही. सांगड यावी, सोबत यावं, दोन्ही गोष्टी एका ठिकाणी याव्या. जसं ज्या वेळेला 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर भरतजी भगवंताचं स्वागत करताय, सगळा स्वागताचा विधी पूर्ण झाला, पूर्ण. आणि भरताना आपला मुकुट काढला, रामचंद्राच्या पायाजवळ नाही, आपल्या वहिनीच्या चरणाजवळ ठेवला. ठेवलंही पाहिजे, कारण आपल्या परंपरेमध्ये मोठ्या भावाची पत्नी ही मातृच आहे, मातृ समानच आहे, आईच आहे ती वहिनी. मी एक लहान दीर म्हणून मोठ्या माईचं वहिनीचं काय प्रेम असतं ते अनुभवलंय आयुष्यात. किती काळजी असते तिला आणि किती धीर याला प्रेमानं लेकरासारखं ती सांभाळते, हे मी अनुभवलेलं आहे. ज्यांनी अनुभवलंय त्यांना माहिती आहे. वहिनी वहिनीच आहे महाराज, ती दुसरी आई आहे. ठेवला पायाजवळ. त्यावेळेला अयोध्येतले जगातले सगळे महात्मे तिथं उपस्थित होते. त्यांनी तो सोहळा पाहिला आणि त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या. वहिनीच्या चरण कमलात मुकुट ठेवणारा हा धीर या देशानं कोरून ठेवावं भरताचं नाव. सगळे भावनिक झाले. कैकेयी, सुमित्रा, कौशल्या माई रडायला लागल्या. पण तिथल्या गुरुवर्यांना विचारलं, तुम्हाला या कृतीनं काय वाटतंय? मुकुट धन्य झाला की चरण धन्य झालं सीतेचं? धन्यता द्यावी कोणाला? त्यावेळेला तिथल्या वसिष्ठांनी, तिथल्या श्री गुरूंनी, तिथल्या मुनिवर महाराजांनी, ऋषीमुनींनी सांगितलं, चरणही धन्य आहे, मुकुटही धन्य आहे. दोन्ही गोष्टी धन्य झाल्या. का? कारण हे चरणही सामान्य नाही आणि हा मुकुटही सामान्य नाही. हे ते चरण आहे जे मिथिलेच्या राजाच्या पोटी राजकुमारी म्हणून जन्माला येऊन जिचा नवरा मालक त्रैलोक्याचा धनी आहे, जिचा सासरा अयोध्येचा राजा आहे, ही स्वतः राजकन्या आहे. ती दगडाच्या उस्तीवर 14 वर्ष झोपायला वनात गेली. मखमलीच्या गादीवर फिरणारे पाय अनुकुचीदार दगडावर 14 वर्ष फिरले. या पायी इतकी धन्य पाय या जगात दुसरे कोणी नाही. हे पाय धन्य आहे म्हणून मुकुट धन्य झाला. पण केवळ मुकुट धन्य झाला असं म्हणाल तर सीतेचे चरणही धन्य झाले. हा तो मुकुट आहे जो 14 वर्ष डोक्यावर न घेता सीतेच्या मालकाच्या चपला त्यानं आपल्या डोक्यावर मिरवल्या. सोन्याचा होता पण डोक्यात नाही घातला. मोठ्या भावाच्या चपला 14 वर्ष डोक्यावर घेऊन फिरणारा भरत वहिनीच्या पायात शरण येतोय. वहिनीचे चरणही धन्य आहे आणि भरताचं मस्तकही, भरताचा मुकुटही धन्य आहे.
या दोन्ही गोष्टी तेव्हा धन्य होतात जेव्हा त्या समतोलात सापडतात. तेव्हा आयुष्य तेव्हा धन्य होतं ते गुणात सापडतं, आणि गुण तेव्हा धन्य होतात जेव्हा ते आयुष्यात सापडतं. नारी लज्जया, खूप दिसायला स्त्री सुंदर आहे पण लाजतच नाही. अरे दिसायला सुंदर तर वेश्याही असते, देहविक्रीचं काम करणारी बाई, म्हणून तिला जगात मान नाही ना. ती दिसायला सुंदर असेल पण सन्मान नाही तिला. सन्मान तिला आहे जी लाजत आपलं सौंदर्य सांभाळते. नारी लज्जया. प्रतिभाताई पाटील ज्या वेळेला राष्ट्रपती झाल्यानंतर अमेरिकेला गेला त्यावेळेला हा महाराष्ट्र प्रतिभाताईंकडे गौरवानं पाहत होता. समाधान होतं या राज्याला, निदान पंतप्रधान पद अजून महाराष्ट्राला कोणाच्या माध्यमातून मिळालेलं नाही, पण राष्ट्रपती पदाला गवसणी घालणारी एक बाई या महाराष्ट्रात जन्माला आली, तिचं नाव प्रतिभाताई पाटील. अमेरिकेला ज्या वेळेला बराक ओबामांच्या भेटीला गेल्या, उजव्या बाजूला भारताचा तिरंगा आहे, डाव्या बाजूला अमेरिकेचा राष्ट्रध्वज आहे. बराक ओबामांच्या हातात हात द्यायला पुढे हात केला, बराक ओबामांनी हात पुढे केला होता, ताईंनी हात पुढे केला, पण ताईंनी ज्या वेळेला हात पुढे केला त्यावेळेला वाकडीकर डोक्यावरचा पदर थोडासा सरकला. ताईंनी पुढे केलेला हात मागे घेतला, आधी डोक्यावरचा पदर नीट केला आणि मग बराक ओबामांच्या हातात हात दिला. त्यावेळेला बराक ओबामा म्हटले होते, हे केवळ भारतातली स्त्री करू शकते. याला म्हणतात नारी लज्जया. आवाज येत नाही हो सासऱ्यांच्या समोर काही काहींच्या चपलेचा आवाज. आमच्या विदर्भात अजून असे अनेक गाव आहे, अनेक का सासऱ्याजवळून सून चप्पलही घालून जात नाही. इतकं काही या काळात पालनं होतं वगैरे, मी त्या मताचा माणूस नाही, काळ बदललेला आहे. मी मर्यादा सांगतोय. नारी लज्जया. आवाज येत नाही त्यांचा, आवाज बैठकीतल्या सासऱ्याजवळ येत नाही बोलताना. स्त्रियांचा आवाज येत नाही काही घरात, येऊ सुद्धा नाही. आला तर तो मंद स्वरात हळुवार लक्ष्मीचा पावलाचा आवाज यावा, पैजणांचा आवाज यावा. काही काही भागात तर बाया, एखादी बाई गल्लीतून गेली तर असं वाटते पोकलँड चालला आपल्या गल्लीतून, थाप 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 थाप. मग कोणीतरी सांगायला येतं नाही हो, अरे त्या ताई होत्या असं का. नारी लज्जया. नारीचं जीवन गुणानं शोभू नये पण तिच्या लाजण्याच्या. नृपो विमलेन. राजा शोभू नये पण त्याच्या विमलतेनं. सरक कमलेन. सरोवर शोभू नये पण कमळानं. कमलम भृंगेन. कमळ फुल शोभू नये पण त्याच्यावर असलेल्या भृंग्यांनी. धेनू शृंगेन. गाय शोभू नये पण तिच्या शिंगांनी. तसा नरो गुणेन. तसं यादव बाबांचं जीवन शोभू नये त्यांच्या गुणांनी. तसं सोहळा होत नाही महाराज. नरो गुणेन. ज्या नराचा, ज्या माणसाचा सोहळा त्याच्या हयातीत झाला, समजावं ते शरीर गुणानं भरलेलं आहे. आणि काय गुण आहे व त्यांचा? ते दास आहे. कोणाचे दास आहे? हरिदास आहे. ते हरिदास असल्यामुळं गुणानं भरलेलं जीवन आहे. आणि हरिदास या गुणानं भरलेल्या जीवनाला काही काळ नको देवा. अल्पायुष्य
कैलास महाराज, सध्या मोठा सोहळा कैलास महाराजांशिवाय राज्यातलं होत नाही. जसं पवाराशिवाय सरकार स्थापन होत नाही कोणाचंही हो, पवार लागतात. महाविकास आघाडीचं हो, नाही तर महायुतीचं हो, कैलास महाराज पवार लागतातच. कैलास महाराजांचा आवाज मुळातच गोड आहे, चला साधन आहे त्यांच्या आयुष्यात. अकल्प आयुष्य व्हावी तया कुळा. अकल्प आयुष्य, कल्पचे कल्प टिकून राहिलीत का आयुष्य, त्या लांडे पाटील कुळाला मिळालं पाहिजे देवा. अरे इतकं सुशोभित कुटुंब ज्या महात्म्याने केलं त्या कुळाला आशीर्वाद दे देवा तुझा. आयुर्विद्या यशो बलम दे तू. आयुष्य, विद्या, बल, यश हे मागण्यानं मिळत असतं, पण आपण मागण्यानं नाही, संतांनी आपल्याकरता मागितलं तेव्हा मिळत असतं. देव कोणालाही देत नाही, आयुष्य देत नाही, विद्या यशो बलम, बल देत नाही, यश देत नाही. त्यामुळं मागा, पण आपण नाही. आपण इतकी सेवा करा, इतकी सेवा करा की आपण ज्या पदावरती गेलो त्या पदावर गेल्यावर साधू संतांनी म्हटलं पाहिजे यांना आयुष्याचं दान द्या, अकल्प आयुष्य द्या यांना. हे आमच्या गावातलं उत्तम कुटुंब आहे. आपली प्रेत यात्रा ज्या दिवशी वाकडीतून निघेल त्या दिवशी एखाद्या सुवासिनीनं डोक्यावरती पदर घेऊन आपल्या मड्याकडं पोहून हात जोडावे आणि तिच्या दोन्ही पोरानं पुढं आणावून म्हणावं, काका काय तुम्ही जीवन जगलं हो, हुरहुर लागली तुमच्या आयुष्याची. तुम्ही ना नातेवाईक आमचे, तुम्ही ना जातीचे आमचे, तुम्ही ना सोयरे आमचे, पण तुम्ही गावातून गेल्यानंतर असं वाटायला लागलं आमच्या गावातला देव गेला हो. काका परत या गावाला गरज आहे काका. एक दारूचं दुकान तुम्ही चालू दिलं नाही काका तुमच्या हयातीत. एकही गावातला वाद पोलीस स्टेशनला जाऊ दिला नाही काका. काका गावातल्या एखाद्या तरण्या पोरीकडं वाकड्या नजरेनं पाहायची दानत कोणाची झाली नाही. आपल्या गावात वाद झाला काका असं कधी ऐकलं नाही. कोणाचं जागेवरून, बांधावरून, जमिनीवरून भांडण झालं काका. दोन भावांच्या वादात तुम्ही शिरावून दोघं भावांना मारावं आणि दोघांना समजून एका ठिकाणी बसावं, ही नैतिकता आयुष्यात तुम्ही जोपासली, तुम्ही नरकात जाणार नाही हो काका. तुम्ही स्वर्गात गेल्याशिवाय राहणार नाही काका. असं कोणीतरी आपल्या मड्यामागं म्हटलं की काही वाट पाहू नका, आपल्याला स्वर्ग मिळेल का आणि वैकुंठ मिळेल का. ही स्वर्गाची व्याख्या आहे, हीच आपल्या आयुष्याची पावती, आज आपल्या आयुष्याचा दाखला आहे. कुटुंब चालवण्याकरता कुटुंबाला अनेक कुटुंब प्रमुखाला धजा खाव्या लागतात जीवनात. मी वैकुंठवासी प्रल्हाद बुवांचा दृष्टांत हजारदा सांगितला, आहेच तितकं गोड. कशाला म्हणता कुटुंब प्रमुख, त्याला मार्ग काढता आला पाहिजे. कुटुंब व्यवस्थापन सांभाळताना हे नैमित्तिक कीर्तन आहे एका सोहळ्याचं, त्यामुळं मला माहिती नाही मी 4 चरणाच्या अभंगाचा किती विचार वेळेच्या मध्ये तारीख घेताना अमोल बुवा काय अभंग सुटला पाहिजे असं ठरलं थोडीच आहे. आपल्या वेळ संपली, कीर्तन संपलंय की नाही. कुटुंब प्रमुख कशाला म्हणतात, कसा मार्ग काढावा लागतो. जी जी मोठी घर आहे त्या घराचा कुटुंब प्रमुख फार हुशार असावा लागतो. आजही काही घरं असे इथं 4-4, 5-5 सुना एकत्रित राहतात, पण वाद नाही, भांडण नाही. काही काहीला एकच पोरग आहे, तेही नीट धडाचं नाही. त्याची सून त्याचं ऐकत नाही, त्याची बायको त्याचं ऐकत नाही, पोरग बापाचं ऐकत नाही, पोराची मुलं पोराचं ऐकत नाही. मोठी घरं उलट चांगली, मोठ्या घरात वाद नाही होत. का, त्या घरात कामं वाटून दिलेली असतात, जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या असतात. 3 जणांचं कुटुंब, 3 सुना एकत्रित, 3 मुलं एकत्रित, 3घांचा परिवार, मोठा परिवार, आई वडील. त्या सुनांना कामं वाटून दिलेले होते. काय काय वाटून दिलेले होते, काही नाही. लहानीनं स्वयंपाक करावा, मधलीनं धुनी भांडी करावी, अनमोठीनं शेताला जावं. कुटुंब प्रमुख सांगतोय तुम्हाला, नायक कशाला म्हणतात, वाटून दिलेली कामं. वाद नाही, भांडण नाही. एक दिवस लहानी सून स्वयंपाकाला लागली. भाजी तिनं बनवायला घातली, सगळे पदार्थ भाजीत घातले. भाजी उकळायला लागली, शिजायला लागली. त्या वेळात तिला तिच्या मैत्रिणीचा फोन आला. ती म्हटली लवकर तुम्हाला भेटायला ये, मला महत्वाचं तुझ्याशी काम आहे. आता ही म्हणे तिला भेटायला गेली तर भाजीत मीठ घालायचं बाकी. बरं भाजीत मीठ घातलं तर ती निघून जाईल, काय करू.
कारण भाजीत लगेच मीठ घालता येत नाही. भाजीत मीठ घालायची एक ठरलेली वेळ आहे. ती भाजी शिजायला आली, उकळायला आली, महाराष्ट्रीयन भाषेत भाजीला गतका आला की भाजीत मीठ घालतं. खरंय की नाही? खरंय की नाही? तुमच्या घरी बाया आहे का स्वयंपाकाला? मग हो की नाही तर सांगा. खरंय खरंय. लवकर भाजीत मीठ घालता येत नाही. का? कारण मीठ हा क्षारयुक्त पदार्थ आहे. लवकर घातलं तर भाजी शिजत नाही लवकर. म्हणून भाजीत शिजल्यावर गतका आल्यावर मीठ घालायचं. तसं मी हे सांगायचे 200 रुपये घेत असतो. पण जाऊ द्या, आता बाबांचा अभिष्ट चिंतन सोहळा. नुसते 200 नाही बरं का, मानशी 200. चला, विनोदाचा भाग सोडा. उकळायला आली भाजी, उकळायला भाजी यायला अजून वेळ आहे. मी भाजीत मीठ घातलं तर भाजी शिजणार नाही. काय करू? ती तिच्यापेक्षा मोठीकडे गेली, मधलीकडं, आणि म्हणते, ताई जरा मला माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचं, जरा भाजीत मीठ घाला तुम्ही, बरं होईल जरा माझं. भाजी शिजायला आली की सगळं घातलंय मी, फक्त मीठ घाला. ती म्हणे, मी तुझ्यापेक्षा मोठी, तू तोऱ्यात मला सांगायला आली भाजीत मीठ घाला. लाज वाटते काय तुला? निघेतून, आपल्याकडून ते जमणार नाही. तुझं काम तू कर, चल मीठ घाला. ती म्हणे, हे काय आपलं काम करणार नाही. ती तिच्यापेक्षा मोठीकडे गेली. ताई काय ग, मला माझ्या मैत्रिणीला भेटायला जायचंय, जरा तेवढं भाजीत मीठ घातलं तर बरं होईल तुम्ही. ती म्हणे, तुझ्या भाजीत मी मीठ घालू? अगं तुम्ही दोघी नव्हत्या तेव्हा मी सासू सासऱ्यांचं करायचे, घरातलंही करायचे, शेतालाही जायचे, आणि तुम्हाला सांगायला आली? हे मोठीच्या जवळजवळ पाठच असतं महाराज. करावंच लागतं, त्यात काय. ती मला सांगायला आली तू भाजीत मीठ घाल, चल तू घाल तुझ्या भाजीत मीठ. ती म्हणे, हे काय आपलं काम करणार नाही. ती हायकमांडकडे गेली. आत्या आत्या, ही भाजी मी शिजायला घातली, फक्त मीठ घालायचं बाकी आहे. आत्या नाही म्हणू नका आत्या, तेवढं काम तुम्ही करा मिठाचं. ती म्हणे, मी भाजीत आणि मीठ ते बी तू बनवलेल्या. एवढं शिकवलं वाटतं तुझ्या आईवडिलांनी तुला? अगं होत नाही कामं तर कशाला लवकर लग्न केलं? कामं तर शिकून घ्यायचे. लवकर उठत जा सकाळी, कामं उरकत नाही. लाज नाही वाटत? सासूला काम सांगते मी भाजीत मीठ घालू. ऐकलं का दोघींनी? मला म्हणते. आता दोन्ही बाहेर गेलेले, हिचं कोण ऐकणार आहे? ती म्हणे, राहू द्या राहू द्या राहू द्या. ती सून भाजीजवळ आली, 5 मिनिटं शिल्लक थांबली. ते म्हणे, कोणीच आपलं काम करणार नाही, आपणच करू. भाजीला गतका आला, तिनं भाजीत मीठ घातलं आणि मैत्रिणीला भेटायला निघून गेली. ती मैत्रिणीकडे गेल्यावर ती मधली म्हणे, आपण भाजीत मीठ घालायला पाहिजे होतं आज. काय एवढंसं काम आहे, बरणी घेणं आणि भाजीत मीठ घालणं, काय लय कष्ट लागतात का त्याला? पण लयच बोलला आपण, अशानं आपलं घर कसं टिकेल. जाऊ द्या, घालून देऊ मीठ. घाल. ती मोठी म्हणे, हेच काम जर मला माझ्या लहान्या बहिणीने सांगितलं असतं तर मला करावंच लागलं असतं की नाही. आणि आपण लयच रागवलो गड्या तिला आज. त्या मोठीनंही बरणी घेतली, भाजीत मीठ घातलंच. सासू म्हणे, वय लहान आहे, सगळे तर कामं करते, रात्री माझे पाय चेपून दिले अर्धा तास, आणि नुसतं मीठ घालणं काय लय कष्टाचं होतं का? आपलं चुकलंच बरं का तेवढं, चला घालूच. सासूनही ते भाजीत मीठ घालायचं पवित्र काम केलंच बुवा. आता एकीनं मीठ घालायच्या भाजीत, चौघीनं मीठ घातलं. काय चवदार भाजी झाली असेल होती, वाकडी. वाढू का तुम्हाला थोडीशी? घराचा मालक जेवायला आला. ऐका, मला महत्वाचं सांगायचंय, फार गोड आहे प्रल्हादवांचं उदाहरण. घराचा मालक जेवायला आला. कोण? मालक. सासरा. आण पोरी, ताट आण. शर्ट काढलं, बांडीसवर बसलेला माळकरी, बेत ठेवलेला, वजन रुबाब गावात म्हाताऱ्याचा. आण ताट. हात धुतले आणि ताट आणलं सुनेनं पुढं. वसुदेव केला आणि पहिला घास घेतला. घास घेता बरोबर लक्षात आलं, बापा बापा बापा, इतकं मीठ. पण या नाराज होती ना आता. पोरी, अरे दही आहे का घरात?
आहे ना बाबा, आण बरं वाटीभर आण. सून गेली, फ्रीज उघडलं, वाटीभर दही घेतलं, सासऱ्याकडे आणलं. सासऱ्यानं ते वाटीभर दही भाजीत घेतलं आणि सासरा जेवला. आता तिन्ही मुलं जेवायला आली. आई आण बरं, लावू बरं ताटं पटकन. सासू बसलेली, सुनेनं ताटं पाणी फिरवलं. तिघी भावांनी एक एक घास घेता बरोबर लहाना मधल्याकडे पाहतो, मधलं मोठ्याकडे पाहतो. खारट झाली. आई बाबा जेवले? जेवले म्हणे. काय खाल्लं ग? हेच हे म्हणे. भाऊ पण तुझा बाप कधी दही मागत नाही, आज तुझ्या बापानं भाजीत वाटीभर दही घातलं रे पोरो. आई सांगते, आई 3 वाट्या सांगता ह्याच्या, 3 वाट्या दह्याच्या आणल्या आणि त्या 3ही वाट्या वाटी वाटी दही पोरांनी भाजीमध्ये घातलं. मुलं जेवले. आता जेवायला बसल्या. कल्पना, माधुरी, ऐश्वर्या, जया बच्चन सगळे जेवायला बसले. आणि मग पहिला घास घेतला तेव्हा यांच्या लक्षात आलं, ताई मीठ जरा जास्तच लागतं. ती म्हणे हा मी घातलं होतं थोडं. मोठ्या ताई, ती म्हणे मी घातलं. सासू म्हणे मग मला सांगितलं तर असतं, मी घातलं थोडं. असं का? उदाहरण संपलंय. मला सांगायचं हे, उकरड्यावर फेकून द्यायच्या लायकीची भाजी झाली ना राव श्रीरामपूर तालुक्यातल्या भक्तांनो. पण त्या घरात भांडण नाही हो झालं, वाद नाही झाला. हीच भाजी जर तुमच्या माझ्या सारख्याच्या घरी झाली असती तर आपण किती वादंग केलं असतं, ध्यानात ठेवा. पण उकरड्यावर फेकून द्यायच्या लायकीची भाजी होऊन सुद्धा त्या घरात वाद होत नाही. याला कारण काय? त्याचं कारण एकमेव, त्या घराचा कुटुंब प्रमुख असलेला सासरा भाजीत दही घालतो, हे त्याचं प्रमुख कारण आहे. ध्यानात ठेवा. ज्या घराच्या मालकाला भाजीत दही घालता आलं त्याला कुटुंब सांभाळता आलं. कुटुंब प्रमुख, कुटुंबाचा नायक होणं इतकं सोपं नाही. जर हे सगळे गुण त्या कुटुंब प्रमुखाकडे असतील तर निश्चितच ही प्रार्थना केली पाहिजे, अकल्प आयुष्य व्हावे तया देवा त्यांना आयुष्य दे. पुढची काही चरण निषेध मुखाची. कल्पनेची बाधा नहो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. त्यांना कल्पनेची बाधा होऊ दे नको. विविधांगी कल्पना जी अविद्या कल्पना तेने झाला जीव, जी नसलेला दाखवते, असलेलं लपवते, होऊ देऊ नको. एकदा मनुष्याला बाधा झाली की ती मस्ती उतरत नाही बाधेची. आणि परमार्थापासून आपल्याला भगवंताच्या चरण कमलापासून आपल्याला लांब 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 घेऊन जाते. होऊ देऊ नको. कल्पनेची बाधा न हो कोणी काळी, ही संत मंडळी सुखी असो. सुख मिळावं ही अपेक्षा असेल तर ते यांना दे, कोणाला देऊ नको देवा. साधू संतांनी केलेली प्रार्थना खरी सुखाची. कोणाला वाटतो मज लागी दुःख व्हावे, सुखम सर्वस्मयी रोचते हिताय. शास्त्रकार बोलतात, एक माणूस असा नाही अवनी तलावरचा की त्याला सुख आवडत नाही. किती आवडतं? अरे पुत्रो जनन्ये प्राणनाथंच पत्ने भार्या गौतम पत्ते सत्यम च सते मध्यम मद्यपाय देवोपी भक्ताय सुखम सर्वस्मयी रोचते हिताय. नवऱ्याला जितकी बायको आवडते, मुलाला आईला जितका मुलगा आवडतो, माऊलीला जितकं स्वतःचं गणगोत आवडतं, नवऱ्याला जितकं बायकोचं गणगोत आवडतं, दारू पिणाऱ्याला जितकी दारू आवडते, संतांना जितकं सत्य आवडतं, तिथं इथल्या निर्बुद्धातल्या निर्बुद्ध माणसाला सुख आवडतं. शास्त्रकार म्हणतात सुखम सर्वस्मयी रोचते हिताय. पण मिळत नाही ते सगळ्यांना. शूरस्य दारा निशिता दुरत्यया दुर्गम पथ कवय वदंती कवय वदंती. नावीदादाने पाजवलेल्या वस्ताऱ्यावर चालणं जितकं कठीण आहे वाकडीकर, तितकं मानवी नरद्या सुख मिळवणं कठीण आहे. हे दिसतं फक्त सुख, सुख बिग नसतं यात. सुख हा आनंदाचा सोहळा आहे. सुख कशाला म्हणता हे यादव बाबाच्या अंतःकरणात शिरून पाहावं लागेल. पोराचं सुख कशाला म्हणता?
पोरं झाल्यावर सुख नसतं, असे वागले तर पोरांचं सुख होतं. नुसतं पोरांचं सुख नाही, 60,000 पोरं होते सगर राजाला, अख्खी विधानसभेचं मतदान घरात होतं त्याच्या. 60,000 पण जळून खाक झाले पोरं. कपिल मुनीच्या आश्रमात त्याच कुळात राजा अंशुमान झाला, त्याच कुळात राजा दिलीप झाला, त्याच कुळात राजा भगीरथ झाला. त्याला गंगामाता मृत्यू लोकात आणावी लागली आणि पोरांचं भलं करावं लागलं. बापालाच कष्ट करावे लागले महाराज. आजही काही घरं असे ज्या घरातला बाप 5ला उठतो आणि पोरगा 8ला उठतो. का तुम्ही मरेपर्यंत कष्ट. मुस्लिम समाजात 300 रुपये कमाईच्या पोराची भंगार विकून ते पोरगो उंबरठा ओलांडून घरात आल्यानंतर त्याच्या आईला विचारतो, अम्माजान अब्बाजानने कुछ खाया. 300 रुपये दिवसाला ज्याची कमाई आहे लोखंड विकून, तो बापाबद्दल विचारतो माझ्या बापानं काही खाल्लं का. अरे करोडो रुपयाच्या जमिनी ज्या बापानं आपल्या नावावर करून दिल्या. कोण्या मुस्लिम समाजातल्या माणसाच्या जमिनी प्रॉपर्ट्या फार गडगंजे बोटावर मोजण्या इतके सोडले तर नाहीये. पण 300 रुपये कमाईवाला सुद्धा बापाला विचारतो. आणि 3 कोटी रुपयाची जमीन फुकटात बापाच्या नावावरून आपल्या नावाचा उतारा झाला तरी त्याला माझा बाप काही जेवला का, त्यानं काही खाल्लं काही विचारायची दानत राहिलेली नाही. काय सांगता लोकांना. सब चुतो की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा दुनिया में. सगळी फसवणूक चालू आहे. लोकांना असं वाटतं आमचं बरं चाललंय. अरे ज्या घरात आई वडिलांचा आशीर्वाद आहे ते घर नाही, ते घर मंदिर आहे. ज्या घरात आई वडिलांचा आशीर्वाद नाही ते घर स्मशान आहे. स्मशान ध्यानात ठेवा. आशीर्वाद असलेलं घर मंदिर आणि आशीर्वाद नसलेलं घर स्मशान आहे. ते सुखी असले पाहिजे देवा. ही संत मंडळी सुखी असो, बाकी नाही. इथं की तुम्ही किती सुख शोधायला निघा, इथं वाटतं फक्त सुख आहे. एका ठिकाणी प्रेतयात्रा चालू होती, संपलं कीर्तन. त्या प्रेतयात्रेत एक जण गेला म्हणे बापा बापा खूपच गर्दी आहे हो. कोण वारलो. एकाला विचारलं का हो माऊली कोण वारलं. तो म्हणे त्या 4 खांद्यांच्या वरती जो आहे ना मा अंदाजानं तोच वारला. अरे म्हणे तुला काही बुद्धी आहे काय उत्तर देता. उत्तर कसं देऊन राहिला. तो पुढं गेला. का कोण वारलं. एका माणसाच्या हातात मडकं होतं आणि दुसऱ्या हातात कुत्र होतं. त्यांच्याजवळ गेला. राम राम. कोण वारलं. आमची बायको वारली. तो म्हणे पण ही वेगळीच प्रेतयात्रा पाहिली मी. हे मडकं ठीक आहे पण कुत्र कशाला घेतलं तुम्ही. तो म्हणे बायको वारली म्हणून मडकं आणि कुत्र तेच तिला चावलं म्हणे. आता अडचणीच्या काळात जे आपल्याला इतकं मदतीला धावून येतं त्याला वाऱ्यावर कसं सोडता बुवा. विनोदही कळले पाहिजे माणसाला कीर्तनातले. काही लोकांना विनोद सांगा ते 10 मिनिटांना असतात. काहींना घरी जाता जाता कळतो तो विनोद होता बुवा. आता काय सांगा तुम्ही. भाऊ कदम 5 जराचा काय बोलतो तो. त्या कर्नाटकच्या माणसानं भाऊ कदमला विचारलं लग्न झालं का. तो म्हणे नाही. तुमचं झालं का. झालं. तो म्हणे काय म्हणता कर्नाटकात लग्नाला. म्हणे कल्याणम. त्यानं भाऊ कदमला विचारलं आमच्या राज्यात कल्याणम म्हणता लग्नाला, महाराष्ट्रात काय म्हणता लग्नाला. तो म्हणे वाटोळम. हे बोलण्याचं कौशल्य ते त्याच्याकडे पाहायला मिळत. म्हणजे देव पुढे उभा झाला आणि देवानं सांगितलं एका बाजूला 5 करोड आहे आणि तू आंधळा आहे. एका बाजूला 2 डोळे. काय घेतो दोघीतलं सांग. 5 करोड घेतो की डोळे घेतो. काय मागाल तुम्ही. डोळे. डोळे मागायचे नाही. 2.5 करोड मागायची नाही. 1 डोळा मागायचा. मधला मार्ग काढायचा. त्या देवानं दिलेलं वापरू ना थोडस. तो म्हणे का हो खूपच कामाचा राजा हे कुत्र. तो म्हणे बा 2-4 दिवस तुम्ही आपल्याला हे कुत्र द्या. ज्याच्या हातात कुत्र होतं तो म्हणे येळा झाला का तू. हे मागचे काही प्रेतयात्रेला अंत्यविधीला आलेले नाही, निम्मे कुत्र्याला येलाय. फक्त रांगेत उभे दे. रांगेत उभे राहा. रांगेत उभे राहा. अरे सुख शोधायला घराच्या बाहेर पडा. वक्ते बाबा अदृष्टांत सांगायचे. कोणाला मिळतं. आवडतं सगळ्यांना, मिळत नाही ना सगळ्यांना. सुख तेव्हा मिळेल ज्या दिवशी सुखाचा निरोप सांगणारे देवापर्यंत जातील. कोण आहे व सुखाचा निरोप सांगणारे. सुखाचा निदान तो माझा सोपा. सुखाचा
सीतेचा सुखाचा पत्ता सांगणारे केवळ संत आहे. ऐकूया कैलास महाराजांच्या आवाजात. दुःख मिटवणं आणि सुखापर्यंत नेणं संत आहे. ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे. तुकोबरांनी ज्यांना संताची सुखाची व्याख्या विचारली, भक्ती साधनेच्या वाटा विचारल्या, त्या हनुमंतरायांनी सांगावं या भक्ताला सुखी करा श्रीरामा. हे दुःख भंजन मारुती नंदन, हे दुःख भंजन मारुती नंदन, सुनलं हे पुकार पवन सुतेची वारंवार, पवन सुतेची वारंवार, हे संतांनीच सांगावं, पण त्यांना करुणा भाकावी लागेल ना. म्हणून ही संत मंडळी सुखी असो. नामदेवरायांनी सांगावं लांडी परिवाराला सुखी ठेवू, तुम्ही मी नाही. अहंकाराचा वारा देऊ नको त्यांना. दंभो दर्पो अभिमानश्य हे देऊ नको. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी. काय होऊ दे बाबा, नामा मने तया असावे कल्याण. त्या कुटुंबाचं कल्याण होऊ दे. परिवाराचा जो दुसराही सोहळा आहे, त्यांचा विधिवत कार्यक्रम आहे, त्यामुळे आपल्याला अगदी वेळीत कीर्तन सेवा आवरायची. नामा मने तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. ज्याच्या मुखात पांडुरंग परमात्म्याचं भजन आहे त्याचं भलं होऊ दे. आणि त्याचं जर भलं होत असेल तर ते दुसरं कोणतं तरी कुटुंब आमच्या नजरेला आज येत नाही. आमच्या कुटुंबाला, आमच्या नजरेला येणारं आज एकच कुटुंब आहे, एकच परिवार आहे, तो म्हणजे यादवबाबांचा परिवार. यादवबाबांच्या प्रयागाबाईंच्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं जो सोहळा इथं सतीश रावांनी, दत्तात्रय रावांनी आयोजित केला, त्या सोहळ्याचं हेच फळ आहे. आकल्पा विश्वावेतया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आपल्याही कुळाला आशीर्वाद मिळावा असं जर वाटत असेल तर संतांच्या दिशेनं चाला. 5 वर्ष सदानंदाच्या दिशेनं गेले, आशीर्वाद मिळाला. तुम्हीही वैराग्य मूर्ती तुकोबारांच्या, ज्ञानोबारांच्या, गंगागिरी महाराजांच्या दिशेनं चाला. आपलं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. ज्याची दिशा संतांकडे त्याचं भलं आहे. चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो. तसे बिघडलेलं जीवन सुखी करायला ज्ञानोबर आहे, तुकोबारायचा आशीर्वाद लागतो. त्याशिवाय आपलं जीवन बिघडलेलं समृद्ध होत नाही. संतांचं ऐकाल तर भलं होईल, आशीर्वाद मिळेल. नाहीतर काय परिणाम, थोडा गेंद्यार विधा. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. ओ टाळी वाजवा, वाकडी कर. जरा ते शेवटी बा आळ बांधून येईल, जरा ते शेवटी बा आळ बांधून येईल. नरन जेवणी बा, हळवा दुधळे, नरन जेवणी बा,
कोणी हे कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी काळा मणी दाताचं दातवण घ्या गं कोणी कुंकू घ्या कोणी काळा सुया घ्या मणी घ्या दाताचं दातवण हे दाताचं दातवण दाताचं दातवण घ्या गं कोणी कुंकू हे कुंकू घ्या कोणी काळा मणी कुंकू घ्या कोणी अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी ए मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी डोर फिरवी तो तुम्ही डुगु डुगु ऐका डौर 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 फिरवी तो तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका ओ हाथ सब एक साथ धन्यवाद पिंगळा महाद्वारी बोली बोलत तो देखा पिंगळा हे सगळं रोज आहे का घरी लोळ घेऊ नका ताण घेऊ नका कोणाकोणाचा ताण घेता इथं किती नीट बघा 40% समाज आपल्या कायम विरोधात आहे कोणाचा ताण घेता मोकळे राहत जा जरा हसत जा गात जा काही काही माणसं हसत नाही हसून घे 300 वर्ष नाहीये एखाद्या बोचकीत मरून जाशील चांगले चांगले गेले तो काय तुझी बॅटरी चमकून राहिला अरे खुश राहा बाबा हसण्याने माणसाचं मन हलकं होतं गाण्याने माणसाचं मन हलकं होतं नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं गात राहा नाचत राहा गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने पण तिकडं नाही झुंबराबर झुमशराबीन त्याच्याबरोबर आपली खराबी इथं नाही तर बजाव बांगो अरे बांगो काय इथं नाच बाबा इथला आनंद काही वेगळा आहे लोकांतात नाचता आला नाही दरवाजा बंद करून नाचायचं आपली हरबललाई पाहिजे नाचणाऱ्यांचं शरीर गाणाऱ्याचं शरीर कष्ट करणाऱ्याचं शरीर उत्तम असतं तर आपल्या वारकरी संप्रदायाचा व्यायाम आहे एकदा जोरदार टाळ्या चिमुकल्यांकरता सगळ्यांनी वाजवा लांडे पाटील परिवाराला धन्यवाद उपस्थित महाराज मंडळी गायक वादक गुणीजनांना धन्यवाद आदरणीय सगळ्या काय करायचं हो इथंच ना आता हे झाल्यानंतर थोडंसं एक 10 मिनिटाची शांतता कीर्तन अगदी वेळेत आवरलेलं आहे त्यामुळे तुमच्याकडून 10 मिनिटाची अपेक्षा आहे कोणी गडबड करू नका गोंधळ करू नका इतका मोठा सोहळा आयोजित केला कष्टकरी कुटुंबानं तुमची उपस्थितीच त्या कार्यक्रमाचा उलट तिकडची बसलेली मंडळी इकडे या पुढं आणि हा सोहळा एकदा उघड्या डोळ्याने पाहून ठेवा आपलाही होऊ शकतो कदाचित आहे की नाही पाहून तर ठेवा ज्यांना फार घाई आहे त्यांना जाऊ द्या बिचारे आज ना उद्या ते जाणारच आहे काय जाणाऱ्याला थांबवता पण तुम्ही मात्र सगळी मंडळी बसून राहा एवढी तुम्हाला विनंती आहे सगळ्यांनी 2 मिनिट भजन करा विठोबार कुमाई ओ बार कुमाई कुमारी